हाय, हॅलो आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. आय नो मी खूप टाईमनंतर रील अपलोड करत आहे, पण मला अटेन्शन हवं आहे बिकॉज मी खूप दिवसांनी रील अपलोड केलेली आहे. तर नक्की पूर्ण रील बघा. आज काय होते, केक होतोय का ढोकळा होत आहे? आय होप सो हा ढोकळाच बनल, कारण की तुम्ही स्टार्टिंगला बघितलं आहे तो ढोकळाच होता. आणि तो कसा बनवला हे नक्की मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर स्टार्टिंगला तर मी पाणी आणि जे काही प्रेमिक्स असतं ढोकळ्याचं ते मिक्स करून घेतलं, आणि ते थोडंसं मिक्स करत असताना त्यातला जो इनो किंवा जो काही सोडा असतो ना, तर तो ॲक्टिवेट झाला होता. त्याच्यानंतर मग थोडंसं त्याला अजून मिक्स करण्यासाठी त्यामध्ये काही बाकीचे इन्ग्रेडियंट्स लागतात, जसं की तेल आहे. तर मी हे जे प्रेमिक्स आहे ना ते रेडीमेड आणलं होतं, जे की MTRचं होतं आणि ते बाय वन गेट वन मिळतं ना त्याच्यामधलं होतं. तर त्यामधलं एक पॅकेट ॲट अ टाईम संपतं, पण कधी कधी ते एक पण नाही संपत, अर्धच संपतं. आणि त्यामध्ये आता ह्याच्यामध्ये तेल घालणार आहे मी. तर तेल बरोबर मेजरमेंट घेऊन ॲड करा, कारण की हो, तेल सध्या वाचवलं पण पाहिजे आणि मेजरमेंटमध्ये वापरलं पण पाहिजे, कारण की ते ढोकळा आहे. तेल वगैरे मिक्स करून घेतलं आणि छान असं पीठ एकदम मऊसूत झालं होतं. तरी पण मला थोडंफार वाटत होते की गुटल्यात, म्हणून मी ते असं हे मिक्स करत होते आणि हातानेच एकदम बारीक असं मिक्स करून घ्यायचं माझं चालू होतं. तर त्यानंतर म्हटलं की आता आपण ज्या दोन गोष्टी ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवल्या, ते म्हणजे ज्यामध्ये ढोकळा लावायचा आहे ते डबा, तो पण ऑलरेडी मी तेल वगैरे लावून ठेवला होता. आणि दुसरी गोष्ट, कुकर गरम करायला ठेवायचा होता, तर तोही मी ऑलरेडी ठेवला होता, कारण की लास्ट मोमेंटला कुकर तेवढं गरम होत नाही. मग त्यासाठी कुकरमध्ये पाणी घालून ते गरम करायला ठेवले, फक्त कुकर नाही गरम करायचं आहे. तर हे बॅटर मी त्या डब्यामध्ये ॲड करून घेतलं. आणि हां, कढई पुसून घेणं इम्पॉर्टंट असतं, म्हणजे छोटी कढई म्हणा किंवा जे काही म्हणायचं आहे. माझ्याकडे ही छोटी कढईच आहे, तर मी तिला कढई म्हणते. तुमच्याकडं लंगडी, टोप काय म्हणत असेल ते इट्स ओके. तर डबा थोडासा आपटून घेतला, म्हणजे त्यातले जे काही एअर बबल्स असतील ते निघून जातील. आणि मग त्यानंतर त्याला कॉंग्रॅच्युलेशन केलं. हां, काही वेळेला मला त्याला कॉंग्रॅच्युलेशन करावंसं वाटतं, कारण की तो कुकरमध्ये जाणार होता, म्हणून त्याला कॉंग्रॅच्युलेशन केलं. कारण की मोठ्या एखाद्या मोहिमेवर जाताना त्याला ऑल द बेस्ट देणं हे माझं कर्तव्य आहे. 25 ते 20 मिनिट नंतर तो असा दिसत होता. तर थोडंसं मलाही डाऊट आलं की आता हा असा का दिसतोय. पण जेव्हा मी ते डबा बाहेर काढला त्यावेळेस समजलं, ओय शपथ, खालचं तर पाणी आटलेलं आहे. आणि हे आटलेलं पाणी आहे, नशीब माझा ढोकळा वाचला आहे, नाही तर कुकर सगळं माझा ढोकळाही गेला असता. तर अशा तऱ्हेने इथं सॉफ्ट ढोकळा तयार झालेला आहे. इतका हलका आहे ना की टच जरी आता मी केलं ना तरी त्याला थोड्याफार चिरा पडत आहेत. तर अशा तऱ्हेने मी हा डब्यामधलं जो ढोकळा आहे तो एका ताटामध्ये काढून घेते आणि त्याच्यावरती छान अशी फोडणी टाकते. म्हणजे ते म्हणतात ना, काहीतरी असतं ते मोहरी मिरची सगळं, तर त्याची मी घरी फोडणी देणार आहे. बाहेर फक्त मोहरीची फोडणी देतात, मोहरी आणि जिरा आणि तीळ असतात, अजून खोबरं पण असते. बघू चला, माझ्याकडे जे असेल मी ते फोडणीमध्ये ॲड करेल आणि तशी फोडणी देईन. जसं की मग अशी बोलले, त्याला थोडं जरी हात लावला तरी तो असा क्रॅक्स जात होते आणि वरतून असा छान फ्लफी असा फुगला होता. तर हां, आता ह्याला ढोकळाच म्हणायला लागलं, कारण मी त्याच्यावर तडका घालणार आहे, ना की केकचं चॉकलेट क्रीम. छान असा हा मी कट करून घेते. तो रेसिपी आवडली असेल, तसं म्हणलं तर इन शॉर्टमध्ये सांगितलं आहे, तरी पण आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हां, होतं कधी स्लिप ऑफ टंग. आणि आता आपण हे कापून घेतलेलं आहे, तर थोडंसं त्याच्यावरती फोडणी ॲड करूयात आपण. तर फोडणीच्या तयारीसाठी काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला इथंच सांगते आत्ताच. पहिलं तर एक तडका पॅन लागणार आहे. तडका पॅन नसेल तर वाटी ठेवा आणि पकडणी व्यवस्थित पकडा. त्यामध्ये 2 किंवा 4 चमचे तेल ॲड करा, जसं की तुमचं ढोकळ्याची क्वांटिटी असेल किंवा जसं जेवढा मोठा ढोकळा आहे त्यानुसार तुम्ही तेल ॲड करा त्यामध्ये. त्याच्यानंतर इथं मी जे काही इन्ग्रेडियंट्स दाखवत आहे तर ते नीट बघा आणि नीट लक्षात ठेवा. एखादं स्किप झालं तरी चालेल, पण मिरची स्किप करू नका. मिरची, तीळ, कढीपत्ता आणि जे तेलच म्हणते, साखरेचं पाणी असतं ना, तर तेही बनवून ठेवा, कारण की साखर विरघळायला टाईम लागतो. तर इथं जे काही तडका पॅन आहे ते गरम झालं होतं तेल.
त्यामध्ये मिरची टाकली आणि गॅस बंद केला, कारण की ते जे मिरचीचे असतात ना बिया त्या तेलामध्ये गेल्यावर त्यांना लईच उडावं असं वाटतं, म्हणून त्या उडायला चालू करतात आणि थोबाड्यावरती, त्यामुळे गॅस बंद केला. आणि इथं सगळं ॲड करून घेतल्यानंतर थोडंसं त्यामध्ये साखरेचं पाणी ॲड केलं. हां, ते खूप जास्त होतं, थोडंसं डिस्टन्स ठेवा ज्यावेळेस पाणी ॲड करतात. आणि ती पाणी आणि तेलाची फोडणी त्या ढोकळ्यावरती ॲड करा. मस्तपैकी कोथिंबीर गार्निश करा त्यावरती आणि हा तुमचा ढोकळा तयार आहे. तुमचा नाही, ॲक्च्युली हा माझाच आहे, पण बघू कधीतरी शेअर करेल तुमच्यासोबत. आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर परत एकदा सांगते, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असं वाटते माझा ढोकळा माझ्यापेक्षा जरा जास्त सेन्सिटिव्ह झाला आहे.